आपण असं मध्ये-मध्ये ऐकत असतो, की चीन तैवानवर अटॅक करणार, चीन तैवानवर अटॅक करणार. चीन तैवानवर अटॅक करणार की नाही हे तर मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण मी तुम्हाला हे नक्की सांगू शकतो, की जर त्याने अटॅक केला तर त्याची कारणं काय असतील आणि अटॅक केला तर त्याच्यानंतर त्याचे परिणाम काय असतील. कारण चीनमधला कम्युनिझम हा चीनला या युद्धाच्या जवळ ढकलतोय. कदाचित या युद्धामधनं ते सर्व्हाइव्ह सुद्धा करू शकणार नाहीत. पण प्रत्येक सीरियस एनालिसिस एकाच निष्कर्षापर्यंत पोहोचतोय, की जर तैवानवर आक्रमण केल्यास चीनच्या मिलिटरीची प्रचंड हानी होईल. इकॉनॉमी त्यांची कोसळून जाईल आणि ग्लोबल स्टँडिंग त्यांची पूर्णपणे तुटेल. आणि तरीही चायनीज कम्युनिस्ट पार्टी कदाचित हे करेलच, युद्ध करेलच. कारण रियुनिफिकेशन आणि नॅशनल डेस्टिनीच्या भाषणांमागे त्यांची एक वेगळीच घाई दिसते, एक वेगळीच घाई लपलेली आहे. ॲक्च्युली बघायला गेलं तर चीनकडे वेळ कमी पडतोय. कसा? मी सांगतो. त्यांच्या इकॉनॉमीमध्ये आता क्रॅक्स दिसायला लागलेत. प्रॉपर्टी त्यांचा बूम पूर्णपणे कोसळलाय. यूथ अनएम्प्लॉयमेंट इतका वाढलाय की सरकारने काही काळ डेटा पब्लिश करणंच बंद करून टाकलेलं, की आमच्याकडे अनएम्प्लॉयमेंट किती आहे. पॉप्युलेशन घटते. पार्टीने अनेक वर्ष जे जनतेबरोबर डील केलं, की ओबिडियन्सच्या बदल्यात प्रॉस्पेरिटी, म्हणजे तुम्ही आमचं ऐका, आम्ही तुम्हाला प्रॉस्पेरिटी देऊ, तेच आता ढासळते. हिस्ट्री सांगते की अशी हुकुमशाही, अशी डिक्टेटरशिप रिजिम्स अशा वेळी काय करतात. जेव्हा त्यांची घरच्या घरी लेजिटिमसी म्हणजे मान्यता कमी होते त्यांच्या सरकारची, तेव्हा ते रिफॉर्म करत नाहीत, ते गॅम्बल करतात. ते बाहेर शत्रू शोधतात, नॅशनलिस्ट वॉरवर सर्व काही पणाला लावतात आणि बीजिंगसाठी त्या गॅम्बलचं नाव आहे तैवान. पार्टी त्याला हिस्टॉरिकली इनएव्हिटेबल, म्हणजे जे टाळता येऊ शकत नाही असं युद्ध म्हणते. पण प्रत्यक्षात ही डेस्परेशन मूव्ह आहे. एक डायव्हर्जनरी वॉर जो चीनच्या राईजला कायमचा थांबवू शकतो. हा पॅराडॉक्स म्हणजे हा विरोधाभास आहे. जो वॉर रिजिम म्हणजे एखादी राजवटच नष्ट करू शकतो आणि तो त्यांना शेवटचा कदाचित पर्याय सुद्धा वाटू शकतो. तैवान स्टेट, त्याची जी सामुद्रधुनी आहे ती साधारण 160 किलोमीटर्सपर्यंत आहे आणि खुल्लं पाणी आहे. तिकडे वारे जे आहेत ते अतिशय तीव्र वाहत असतात. तिकडे टायफून्स येतात. तिथे कोरल रीफ्स आहेत आणि फार कमी अशा लँडिंग झोन्स आहेत. म्हणजे दुसऱ्या महायुद्धातील डी डेपेक्षा सुद्धा हे कठीण आहे. तैवान आज मिसाईल्सनी, ड्रोन्सनी, सबमरीन्सनी आणि ॲडव्हान्स एअर डिफेन्सनी सुसज्ज आहे. मिलिटरी अनालिस्ट त्याला मोस्ट कॉम्प्लेक्स ऑपरेशन इमॅजिनेबल असं म्हणतात. म्हणजे हे कदाचित हिस्ट्रीमध्ये एखादंच कधीतरी असं होऊ शकतं जे इमॅजिन सुद्धा करू शकत नाही, असं हे युद्ध होऊ शकतं. वॉर गेममध्ये अनेकदा असा निष्कर्ष निघतो की दिसतो की चीनची इन्व्हेजन ही एका मोठ्या नुकसानीत अडकू शकते चीनच्याच. ॲम्फिबियस फ्लीट म्हणजे जे जमिनीवर आणि पाण्यावर दोन्हीकडे युद्ध लढली जाऊ शकतात अशी सैनिकी ताकद, ती चीनची पूर्णपणे नष्ट होऊ शकते. त्यांचे वॉर प्लेन्स पाडले जाऊ शकतात. त्यांच्या हजारो सैनिकांचा बळी जाऊ शकतो. आणि हे शक्य सिनारिओज आहेत जे होऊ शकतात. आणि जरी चीनने तैवान जिंकलं तरी त्यांची मिलिटरी जवळ उद्ध्वस्त होऊ शकते. ही विजयाची नाही आहे, ही नॅशनल सुसाईडची कदाचित रेसिपी ठरू शकते जर त्यांनी तैवानबरोबर युद्ध केलं तर. अच्छा, सर्वात मोठा धक्का त्यांचा इकॉनॉमिक असेल. चीन जगातील सगळ्यात मोठा मॅन्युफॅक्चरिंग एक्सपोर्टर आहे. तो ग्लोबल सप्लाय चेनमध्ये खोलवर गुंतलेला आहे. तैवानवर आक्रमण झालं तर युनायटेड स्टेट्स, युरोपियन युनियन्स, जपान आणि इतर देश सगळे कठोर सँक्शन्स लागू करू शकतात. फॉरेन रिझर्व्ह त्यांच्या फ्रीज होऊ शकतात, जशा आता रशियाच्या झाल्या. बँक्स स्विफ्टमधून काढले जाऊ शकतात. त्याचा त्यांना फार जास्त परिणाम होऊ शकत नाही, कारण त्यांच्याकडे ऑलरेडी एक पेमेंट सिस्टीम त्यांनी इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी ऑपरेशनल केलेली आहे. सेमी कंडक्टर्स एक्सपोर्ट्स त्यांचे बंद होऊ शकतात, पण त्याच्याने जगाला जास्त नुकसान होऊ शकतं. तरीसुद्धा ट्रेडमध्ये ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स त्यांचे डिस्टर्ब होऊ शकतात. हा सगळ्यात मोठा धोका आहे. चीन 70पेक्षा जास्त ऑइल इम्पोर्ट करतो. त्याचे सगळे सी रूट्स जे आहेत ऑइल इम्पोर्ट करण्याचे, ते जवळजवळ US नेव्हीच्या नियंत्रणाखाली आहेत. युद्ध झालं तर एनर्जी सप्लाय त्यांची धोक्यात येऊ शकते. फ्युएल शॉर्टेज होऊ शकतं, फॅक्टरीज त्यांच्या शटडाऊन होऊ शकतात, इन्फ्लेशन त्यांचं वाढू शकतं आणि अनएम्प्लॉयमेंट जे आता आहे त्याच्यापेक्षा ते जास्त होऊ शकतं. आणि हे जर सर्व एकत्रितपणे झालं ना तर त्यांचा सोशल कॉन्ट्रॅक्ट पूर्णपणे तुटेल. त्यांच्यापुढे आधीच आर्थिक अडचणी खूप आहेत चीनपुढे. म्हणजे प्रॉपर्टी सेक्टर्समध्ये त्यांच्याकडे एक सगळ्यात मोठी कंपनी आहे A1 ग्रेड.
ती एवढी मोठी जायंट आहे, ती सुद्धा डिफॉल्ट केली, त्यांनी सुद्धा डिफॉल्ट केली. त्याच्यामुळे अनेक कुटुंबांची सेव्हिंग्स रिअल इस्टेटमध्ये अडकली. ज्यांना घर घ्यायचं होतं, ज्यांना काही जागा घ्यायच्या होत्या, त्यांनी A1 ग्रेडमध्ये इन्व्हेस्ट केली आणि त्यांची सगळी सेव्हिंग्स आता त्याच्यामध्ये अडकली. त्याच्यामुळे तो एक मोठा ट्रॅप निर्माण झाला. लोकल गव्हर्नमेंट्सवर प्रचंड कर्जसुद्धा आहे. यूथ अनएम्प्लॉयमेंट रेकॉर्ड स्तरावर गेलं आहे. पॉप्युलेशन त्यांचं ऑलरेडी डिक्लाईनमध्ये आहे. आणि शी जिनपिंग यांनी ग्रेट रिज्युवेन्शन ऑफ द चायनीज नेशन ही संकल्पना पुढे केली. आता ह्याचा काय नॅरेटिव्ह आहे, तर त्याच्या केंद्रस्थानी तैवान आहे. 1895मध्ये फर्स्ट सिनो जॅपनीज वॉर नंतर, ज्यावेळेला 1895मध्ये वॉर झालं, त्यावेळेला ॲक्च्युली तैवान जपानकडे गेलेला. 1949मध्ये त्यांचा चायनीज सिव्हिल वॉर नंतर रिपब्लिक ऑफ चायना सरकार तैवानमध्येच टिकून राहिलं. कम्युनिस्ट पार्टीच्या दृष्टीने हा एक अपूर्ण इतिहास आहे आणि त्यांना तो पूर्ण करायचा आहे. त्यांचं काय म्हणणं आहे की आमचं सरकार तिकडे होतं आणि आतासुद्धा ते असायला पाहिजे. ही अधुरी जी गोष्ट आम्ही सोडली आहे ती आम्हाला पूर्ण करायची. आता आज तैवानमध्ये बहुसंख्य लोक स्वतःला तैवानीज म्हणून ओळखतात, चायनीज म्हणून ओळखत नाही. तो एक इरा होता, तो संपला, त्याला 75 वर्ष झाली. आता एक नवीन इरा आहे ज्याच्यामध्ये लोक स्वतःला चायनीज समजत नाही, तैवानीज समजतात. तो एक थ्रायव्हिंग डेमोक्रेसी सुद्धा आहे. तो कम्युनिझम नाही आहे, ती कुठची अशी हुकुमशाही नाही आहे, ती कुठची डिक्टेटरशिप नाही आहे, ती ॲक्च्युअल एक थ्रायव्हिंग डेमोक्रेसी आहे. जो ऑथॉरिटेरियन मॉडेलला म्हणजे कम्युनिझमला किंवा डिक्टेटरशिपला किंवा हुकुमशाहीला डायरेक्ट आव्हान देतो. आता बीजिंगच्या दृष्टीने ॲक्च्युली वेळ निघून जाते. जर अजून 20 वर्ष गेली तर तैवान त्यांच्यापासून कायमचा दूर होऊ शकतो. कसं सांगतो, हिस्ट्रीमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे डिक्लायनिंग रिजिमने डेस्परेशनमध्ये वॉर निवडलं. म्हणजे ऑलरेडी ते खाली घसरतच होते, त्यांची जी रिजिम्स होत्या त्या खाली घसरतच होत्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी वॉर निवडलं. म्हणजे त्यांची ऑलरेडी इकॉनॉमी कोलॅप्स झालेली आहे, त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी वॉर निवडलं. मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो. इम्पिरियल जर्मनी, त्यांनी वर्ल्ड वॉर 1 चूज केलं. जर्मनीची पूर्ण वाट लागली. त्याच्यानंतर त्यांच्याकडे हायपर इन्फ्लेशन आलं. इन्फ्लेशनसुद्धा नाही, हायपर इन्फ्लेशन. म्हणजे एक बाई तिकडे बॅग घेऊन गेली पैशाची फक्त एक ब्रेड घ्यायला आणि ते सुद्धा तिला कमी पडले म्हणून ती दुसरी बॅग घरातनं आणायला गेली आणि तिची इकडे बॅग चोरीला गेली, पण त्याच्यातले पैसे तिकडे टाकले गेलेले. ह्याला म्हणतात हायपर इन्फ्लेशन. का? कारण त्या बॅगची व्हॅल्यू जास्त होती आणि त्या पैशांची व्हॅल्यू नव्हती. हे वर्ल्ड वॉर 1मध्ये जर्मनी बरोबर झालं. वर्ल्ड वॉर 1 नंतर अर्जेंटिनामध्ये फॉकलँड वॉर्स असंच होतं. जपानमध्ये 1941 नंतर असाच प्रकार झालेला, जे इम्पिरियल जपान 1941ला त्यांनी वर्ल्ड वॉर 2मध्ये उडी घेतलेली. अल्पकालीन नॅशनल युनिटीसाठी सुरू केलेले युद्ध हे रिजिमच्या पतनाला कारणीभूत ठरतं, कुठच्याही राजवटीच्या पतनाला कारणीभूत ठरतं आणि असं ठरलेलं आहे. चायनाने सुद्धा बघितलेलं आहे, जगाने पूर्ण बघितलेलं आहे. चायना आज पिकिंग पॉवर ट्रॅपमध्ये अडकला आहे का? तर त्यांची इकॉनॉमी स्टॉल होते आहे, त्यांची डेमोग्राफी पूर्ण कमजोर होते, मिडल क्लास त्यांच्यावर पूर्णपणे नाराज आहे आणि अलायन्स त्याच्या विरोधात मजबूत होते. म्हणजे अमेरिका बोला किंवा इंडिया बोला किंवा युरोपियन कंट्रीज बोला. अशा वेळी आता नाही तर कधीच नाही असा कदाचित ते विचार करू शकतात आणि ते तैवानवर अटॅक करू शकतात. जर इन्व्हेजन झाली तर त्याचे परिणाम मात्र तैवानपुरते मर्यादित राहणार नाही ना चायनापुरते मर्यादित राहणार. त्याच्यामुळे ग्लोबल ट्रेड, फायनान्शियल मार्केट्स, रिजनल स्टॅबिलिटी सर्वांवर परिणाम होईल. जरी मिलिटरीने विजय मिळवला सुद्धा तैवानवर, तरी त्याचं जे ऑक्युपेशन आहे ते दीर्घकाळ चालणार आहे. त्याच्यानंतर रेजिस्टन्स वाढेल, त्याच्यानंतर इंटरनॅशनल आयसोलेशन्स तीव्र होतील. सगळेजण चायनाला कदाचित वाईट टाकतील, त्यांच्यावर बऱ्याच प्रकारचे सँक्शन्स येतील, त्यांची इकॉनॉमी अजून ढासळत जाईल. सर्वात मोठा प्रश्न आहे लेजिटिमसीचा, म्हणजे मान्यतेचा, की तैवानची लोक भले त्यांनी इन्व्हेस्ट जरी केलं तरी तैवानची लोक त्या गोष्टीला मान्यता देतील का? सरकार जरी त्यांनी चायनीज लोकांनी तिथे स्थापन केलं तरी लेजिटिमसीचा मोठा प्रश्न आहे. तिकडची लोक हे मान्यच करणार नाहीत. कम्युनिस्ट पार्टीने प्रॉस्पेरिटीवर आपली लेजिटिमसी उभी केली. जर प्रॉस्पेरिटी नाहीशी झाली चायनामध्ये सुद्धा आणि या वॉर नंतर जर तैवानमध्ये सुद्धा या लोकांनी जर प्रॉस्पेरिटी नाही दाखवली आणि जर कॅज्युअलिटीज वाढल्या, लोक मारली गेली, सैनिक मारले गेले आणि जनतेला जर कष्ट सहन करावे लागले, तर मग प्रश्न तर विचारले जाणार ना की हे सगळं जे तुम्ही करतात आहेत किंवा तुम्ही केलं ते वर्थ होतं का? आम्ही तर तुम्हाला हे सगळं करायला सांगितलं नव्हतं. इन माय ओपिनियन वॉर हे इनएव्हिटेबल नाही आहे. म्हणजे हे व्हायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे अशी परिस्थिती सध्या नाही आहे. परिस्थिती अशी आहे की ह्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर्स खूप आहेत.
आणि रिस्क फॅक्टर्स हे खूप जास्त वास्तविक आहेत. ऑथॉरिटेरियन सिस्टीममध्ये म्हणजे डिक्टेटरशिपमध्ये किंवा हुकुमशाहीमध्ये फिअर म्हणजे भीती हा सगळ्यात वाईट सल्लागार असतो. कधी-कधी मोठी-मोठी राष्ट्रसुद्धा या भीतीतून असे चुकीचे निर्णय घेतात ज्याच्यामुळे पूर्ण जग हादरतं. चीनसमोर अजूनही ऑफ रॅम्प्स आहेत. डिप्लोमसी, इकॉनॉमिक रिफॉर्म्स, ग्रॅज्युअल एंगेजमेंट. पण जर नॅशनलिझम आणि लिगसी पॉलिटिक्सवरच जर भर राहिला, तर निर्णय खूप जास्त धोकादायक होऊ शकतात. प्रश्न उरतो की बीजिंग हे सगळं शांतपणे अ, थांबवेल का? की इतिहास पुन्हा स्वतःची पुनरावृत्ती करेल? कारण असं आधी पण झालेलं आहे. वॉर तर देशांनी केले, पण ज्यांनी केले त्यांनाच हे जास्त भोगावं लागले. ज्यांच्यावर केले त्यांना नाही. तर बीजिंग ह्या सगळ्या गोष्टी थंडपणे मागे वळून एकदा बघेल का आणि त्याच्यानंतर सगळे निर्णय घेईल का? का बीजिंग तेच करेल जे त्यांना करायचे?